नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऐकू आनंदे संस्कार गोष्टी या आपल्या उपक्रमात मी कस्तुरी कुलकर्णी तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आपल्या या उपक्रमात आज आपण गोष्ट क्रमांक 89 ऐकणार आहोत. बालमित्रांनो, गणित सप्ताह विशेष गणितज्ञ कथामालेत आज 5वी गोष्ट तुमच्यासाठी घेऊन आले आहे. वैदिक गणिताचे जनक असणाऱ्या स्वामी भारती कृष्ण तीर्थ यांची गोष्ट आज आपण ऐकणार आहोत. गणितज्ञ असणारे स्वामी भारती कृष्ण तीर्थ यांचा जन्म 14 मार्च 1884 मध्ये तामिळनाडूतील तिरुन्निवल्ली येथे झाला. त्यांचे वडील पी. नृसिंह शास्त्री हे त्या काळी तिरुन्निवल्ली येथे डेप्युटी कलेक्टर होते. त्यांचे मूळ नाव व्यंकटरमण असे होते. ते जन्मतःच अत्यंत प्रतिभावान होते. वयाच्या केवळ 15व्या वर्षी मॅट्रिक सर्वात जास्त गुणांनी ते उत्तीर्ण झाले होते आणि वयाच्या 20व्या वर्षी 1904 मध्ये स्वामी भारती कृष्ण तीर्थ यांनी एकाच वेळी तब्बल 7 विषयांमध्ये MA केले. साहित्य, भूगोल, इतिहास, संगीत, गणित, ज्योतिष या विषयांमध्ये त्यांचा हातखंडा होता. बालमित्रांनो, व्यंकटरमण यांनी बडोदा येथे विज्ञान व गणित विषयाचे प्राध्यापक म्हणूनही कार्य केले. 1905 मध्ये त्यांनी बंगालमधील स्वदेशी आंदोलनाला गती दिली. पुढे शृंगेरीच्या शंकराचार्य स्वामी सच्चिदानंद शिवाभिनव नृसिंह सरस्वती महाराज यांच्या सानिध्यात कठोर योग साधना केली. गोवर्धन पीठ पुरीचे शंकराचार्य स्वामी मधुसूदन तीर्थ यांनी व्यंकटरमण यांना दीक्षा दिली आणि व्यंकटरमण यांचे स्वामी भारती कृष्ण तीर्थ असे नामकरण केले. सन 1921 मध्ये ते शृंगेरीचे शंकराचार्य झाले. एकदा स्वामीजींनी राजधर्म व प्रजाधर्म या विषयावर एक भाषण दिले होते. त्यांच्या या भाषणाला राजद्रोह अपराध सांगून सरकारने त्यांना अटक केली आणि कराचीच्या जेलमध्ये बंद केले. त्याच वेळी कारागृहातच स्वामीजींनी अथर्व वेदाच्या 16 सूत्रांच्या आधारावर गणिताविषयी विविध सिद्धांत आणि सूत्र मांडले आणि वैदिक गणिताची निर्मिती झाली. गणितशास्त्राच्या बीजगणित आणि त्रिकोणमिती या अवघड शाखांची उत्तरे वेदांमधून शोधून काढण्यात स्वामीजी यशस्वी झाले. जेलमधून सुटल्यानंतर स्वामीजींनी अनेक विश्वविद्यालयात गणित विषयावर व्याख्यान दिले आणि मग काहीच दिवसात देश विदेशात त्यांनी केलेल्या गणित विषयक संशोधनाची चर्चा होऊ लागली. विद्यार्थी मित्रांनो, स्वामीजींनी इंग्रजीमध्ये तब्बल 5000 पानांचा एक मोठा ग्रंथ वंडर्स ऑफ वैदिक मॅथमॅटिक्स हा लिहिला. त्यांनी लिहिलेल्या या ग्रंथाचे वैदिक गणित या नावाने हिंदीमध्ये भाषांतरही झाले. याशिवाय त्यांनी ब्रह्मसूत्र भाष्यम, धर्मविधान आणि इतर अनेक ग्रंथ रचले. सन
1953 मध्ये स्वामीजींनी विश्व पुनर्निर्माण संघाची स्थापनाही केली. स्वामी भारती कृष्ण तीर्थ यांनी वैदिक गणित हे पुस्तक लिहिले. यामध्ये 16 मूळ सूत्र आणि 13 उपसूत्र दिलेले आहेत. मित्रांनो, वैदिक गणित गणनाची अशी पद्धती आहे की ज्यामुळे अवघड अंकगणितीय मोजणी ही खूप सोपी, सहज आणि चटकन होते. स्वामीजींनी बनवलेल्या वैदिक गणिताच्या या 16 सूत्रांचे वैशिष्ट्य असे की लहान मुलेही या सूत्रांचा सहज अभ्यास करून प्रश्नांची तोंडी उत्तरे देऊ शकतात आणि हे सूत्र सहज लक्षातही येतात. वैदिक गणिताच्या माध्यमातून स्वामीजींनी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करण्याच्या विविध पद्धती शोधून काढल्या. अपूर्णांकांचा भागाकार, बहुपदींच्या विविध क्रिया, उत्तरांचा योग्य पडताळा घेणे अशा अनेक पद्धतींचा स्वामीजींनी शोध लावला. अशा प्रकारे वैदिक गणिताचा शोध लावून त्यांनी संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केले. बालमित्रांनो, अनेक भाषांचे पंडित असणाऱ्या, शास्त्रांच्या 18 विद्यांमध्ये निपुण असणाऱ्या, वैदिक गणिताचे जनक असणाऱ्या आणि शिक्षणापासून ते स्वदेशी, स्वातंत्र्य आणि सामाजिक क्रांतीमध्ये अमूल्य योगदान देणाऱ्या शंकराचार्य स्वामी भारती कृष्ण तीर्थ यांचा मृत्यू 2 फेब्रुवारी 1960 रोजी झाला. त्यांच्या या महान कार्याला प्रणाम करून आज आपण इथेच थांबूयात. पण मित्रांनो, तुम्ही मात्र वैदिक गणितातील विविध सूत्र शोधा आणि गणित सोडवण्याचा प्रयत्न करा. करणार ना प्रयत्न? चला तर मग, ऐकू आनंदे, शोधू आनंदे. तोपर्यंत पुन्हा भेटूयात आपल्याच लाडक्या उपक्रमात, ज्याचं नाव आहे ऐकू आनंदे संस्कार गोष्टी. तोपर्यंत नमस्कार.